बालक बालक टाइमपास अशा सिनेमातून आपली एक स्वतंत्र ओळख करणारा अभिनेता प्रथमेश परब पुन्हा एकदा उर्फी या सिनेमाच्या माध्यमातून आपल्या भेटीला आलाय। विक्रम प्रधान दिग्दर्शित या सिनेमात मिताली मयेकर, कविता लाड, मिलिंद फाटक, उपेंद्र लिमये अशी कलाकारांची भट्टी या सिनेमात जमली आहे। या सिनेमाची ट्रू स्टोरी जाणून घेण्याआधी या सिनेमावर एक नजर टाकूया। घर एकदम मस्त आहे, एकदम मस्त। खिडकीची ना घडून बघितलं ना तर बाहेरचं सगळं दिसतो, बाहेरून बघितलं ना तर आतलं काय दिसत नाही। आपल्याला लय फायदा होतो ना। देवा या इस्टेट एजंटची ही गोष्ट आहे जी भूमिका साकारली आहे अभिनेता प्रथमेश परबनं। आपल्या मित्रांसोबत मजा मस्ती करणाऱ्या देवाला एक मुलगी पसंत पडते। या मुलीला इम्प्रेस करण्यासाठी तो तिच्या आई वडिलांनाही इम्प्रेस करण्याचे प्रयत्न करत असतो। हा सिनेमा खरं तर या दोघांची एक अनोखी लव्ह स्टोरी आहे। सिनेमाचा फर्स्ट हाफ हा जवळजवळ टाइमपास 3 आहे की काय असा प्रश्न पडतो, पण या सिनेमाचा सेकंड हाफ कम्प्लीट वेगळा आहे जो खरं तर मी रिव्हील करू शकत नाही। या सिनेमाच्या सेकंड हाफ मध्ये बरंच काही दडलंय ज्यासाठी तुम्हाला हा सिनेमा पाहावा लागेल। आपण एका कुटुंबासारखे आहोत की नाही? मी तुझ्या आईसारखी आहे की नाही? हे तुझ्या बाबांसारखे आहेत की नाही? ही तुझ्या तेव्हा तिची पाठी कोरी आहे, तिच्यावर तुझं नाव लिहून टाक। लिवला आता कुठलाच खोड रबरने खोडता येणार नाही असा अभंग लिहणार। एकीकडे इंटरवलचा पहिला भाग हा प्रथमेशचा असला तर इंटरवलचा दुसरा भाग, इंटरवल नंतरचा भाग हा कम्प्लिटली उपेंद्र लिमयेचा आहे। इंटरवल नंतर ही फिल्म असं काही वळण घेते की प्रेक्षकांसाठी ते पचणं खरं तर सोपं नाही। या सिनेमाचं दिग्दर्शन करत असताना दिग्दर्शकानं असे काही ट्विस्ट अँड टर्न्स दिलेत की ज्याचा परिणाम या सिनेमाच्या फ्लोवर पडतोय। सिनेमाची कथा ही भरकटलेली वाटते। जसं प्रेम असतं ना तसं प्रेम होतं आपलं तुझ्यावर, पण तू एक पत्ता टाकून गेम फिरवावा ना तसा गेम फिरवून टाकलाय। तेव्हा आता शपथ घेतो तोंड बघणार नाही तुझं, तू मेलीस आपल्यासाठी। या सिनेमातल्या गाण्यांविषयी सांगायचं झालं तर यातली गाणी या सिनेमाची खरी स्ट्रेंथ आहे। चिनार महेश यांनी सिनेमाला छान संगीत दिलंय। प्रथमेशचा तोच अंदाज उर्फीमध्येही आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे मध्यंतराच्या आधी प्रथमेश जितका आपलासा वाटतो तितकाच मध्यंतरानंतर तो थोडा परका जाणवतो। उपेंद्र लिमयेनं साकारलेला ATS ऑफिसर त्यानं चोख पार पाडला आहे। उर्फी या सिनेमातले हे सगळे फॅक्टर्स पाहता मी या सिनेमाला देतेय 2.5 स्टार्स। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।